ह्या वेळीची आहे कोंबडी आणि ह्या वेळीची रेसिपी आपण बघू. भरून देते बॅग. आपण परत आलोय मंगळवारी. रविवारी ऑलरेडी चिकन खाल्लं होतं आपण. आज शाडू आणि सगळे दोघंही जण होतो. पण आज परत सासरवाडीवाल्यांनी परत कापलेलं आहे कोंबडं. आता उद्या जायचं आपल्याला परत पुण्याला. त्याच्यामुळं आज बघू. आजची कालपेक्षाही मसाला कालचा एवढा मला आवडला, पण एवढा काही खास नव्हता. पण आजचा मसाला मी मार्केटमध्ये जाऊन मी स्वतः आणलेला आहे चिकन मसाला म्हणून. आजच्या मसाल्यामध्ये काय फरक आहे का हे आपण बघू व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओमध्ये कोंबडी पण चेंज आहे आणि मसाले आणि बनवायची टेक्निक पण थोडीफार चेंज करू आपण. आणि बघू आजचा मसाला आणि आजची कोंबडी आणि आजचा टेस्ट आणि भाजी कशी कलरफुल दिसते आपण आज नवीन बघणार आहे. बघू टेक्निक. आणि गावाकडची ही दुसरी कोंबडी आहे, कापण्यात आलेली आहे. बघू आपण काय जात आहे, कसं मिळते आहे टेस्ट आणि कशी जाते व्हिडिओ आपली बघू आपण. हे कुठपर्यंत आले रे कोंबडी कापून? कुठपर्यंत आले? अरे झालं की साफसफाई सगळीच. जाऊ दे आता काय करणार. गावाकडे काय आपल्या काय सगळ्या सेवा सुद्धा मिळतात. आपल्याला ते काढूनच टाकायचं आधीच. बोलू चाललं होतं. मिठू काय साडू कसं वाटतंय दुसरं कोंबडं कापायला सासरवाडीला काढण्यासाठी? पण ह्यावेळी ह्याने कापलेले आपण. ती मी बघितला नव्हता पाला पडल्याला. काय मोती आणि काय मिती. राहू दे. ह्यावेळीची आहे कोंबडी आणि ह्या वेळीची रेसिपी आपण बघू नवीन मसाल्यासोबत. ह्यावेळीची कोंबडी आहे. आता बघू आपण घरी जाऊन ह्याची काटकटाई करू आणि बघू कशी होती भाजी नवीन मसाल्यासोबत. मी 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 आजचा न्यू आमचा सेफ आहे. हा बनवणार आहे. ह्यांचं म्हणणं आहे 1 किलोच्या जवळपास हे आहे. कसे बनवतात आपण बघू. मध्ये
भेटते थोडं. किती सारी व्हायची दाबण त्याला थोडस खाली. काय दाबू कोणीकडे. नाही चूल मोठी झाली का? हा बारीक कर. बस बस लई हे होते का बस. मीठ टाकलं पाहिजे. मीठ टाकलं म्हणजे चव येते. हात भाऊ बस 1 किलोच्या अंदाजावर आहे. टाकायचं. पकड बी नाही करायचं त्याला. का पेपर घ्यायचं. बस तेल झालं बस काय उकडाय टाक. हाय पडी. काय मग हे लसूण टाक ना. आला आवाज. गॅस हा सुरू आहे. कोंबडी आले का जर भरली अंडी तयार झाली. 5-7 अंडी आणायची काय इथं छोटी छोटी एकदम छोटी उडाला चिकन पाणी सुटून लाकडी जास्त लाकडी जास्त नाही जास्त मोठी बारीक. परात ठिकाणी ते जमते वा परात काळी होते. थोडं मीठ टाकावं. मीठ पाणी गरम करून गरम पाणी सोडावं लागते ना थोडं. पाणी सुटलं होतं उगाच सोडून. नाही ते हे झालं असेल. पाणी सुटलं असेल. आता ठेवा झाकून थोडं मस्त की. तुम्हाला जिरे बिरे लागत नाहीत ना. टाकायचे का बघा. बस झालं ना. 1 चमचे. मग ह्याला ते टाकले ना उकडायला. टाकले उकडाय. झणझणीत. अरे मिरची आहे का मसाला. काय माहिती. नाही नाही मिरची आहे. मिरची मिरचा आहे. दिसायला नाही का कॅमेरा क्लिअर. इकडचं इकडे इकडे. किती टाकू भाऊजी. थोडस लाल टाकू का. लाल ना कलर छान येते. मसाला ते तिखट नसते. नाही तो भाऊजी बी वेगळा वेगळा आहे. दिसायला. तो बी वेगळा आहे. तो बी वेगळा आहे. तो बी वेगळा आहे. रेसिपी काहीच नाही पाणी बघा मध्ये आठवून घ्या. कढी काय दोन ठीक आहे. तिकडे कढी काय देऊ. तिकडे द्या ना दोन उतरायला. बघून उतरायचे. काय म्हणाल जरा थांबा. मसाला आणायचा. मसाला आणाय नाही का. सुवाना मसाला. सोना आणायचं. सुवाना मसाला उकड द्या खाला. बघा बरं उकळले का ते. काढा बरं 2 पीस. तिकडेच आहे पडी. कलेजा आता नको. उकडल्याशिवाय कलेजा नका देऊ. कलेजाचं काय फील बी करणार काहीच करणार. कलेजा उगा पातळ राहते. बोलू हो इकडे सुरू उकडण्यासाठी बघा. पाणी टाका बरं. बोलू कसं लागले. कसं लागले. मिठू कसं लागले. गुलू कसं लागले र. यम्मी. चाचे का काढा तू. राहायचं काढा मध्ये. केवढा गुलाब भरून देतो का. अर्धा काढा. अर्धा जाऊ द्या. उकड चांगला लागला. भाजी किती करावं अर्ध्याची. इथं सासरे बी खातील थोडं. उकड मध्ये चांगला लागला. उघडच काढा. खाण्यात जास्त स्पीड आहे. भाजी करू काढा मी. काढा मी सांगायला सांगतो. खात्याने 4-4 पीस जर राहिले ना तरी बरं. भाजी करावं लागते.
पकड दे उतरायला. हे तुझ्या कामाचं नाही का? आहे का नाही? हा, हे बी आहे तुझ्या कामाचं. ओढून खायचं हे बी आहे. हे राहू दे, मान आहे ती. गुलू काय खायला आलास? गुलू काय ते? हे लय भारी पदार्थ आहे. काय ते? चुना आहे, भारी असते ते. वडण खायचं आहे ते खा की, चांगला आहे. काय दे मग गुलू? मिठूला काय देत होता खायला? काय होतं रे गुलू? आता काय ते म्हटलं होतं मिठूसाठी? मिठू काय होतं रे? गुलू बोल की. बसतंय ते बघून पालथून होऊन जाईल सगळं. पण मिठू आणायचं असतं. आहे ना तुमच्याजवळ? पाणी नाही, पाणी सगळं टाकून द्या. तुम्ही करा. जाळगण तेल बघाल का भाऊजी? मला दिसणार झाले. बघा टाकले. टाकू का लसूण? टाकलंय लसण. लसण याच्या संगच वाटून टाकलाय पाण्याचं एकदम. मग आता मागायला तुझं टायमिंगला काय करावं? केलं प्रॉब्लेम. हे सगळे मसाले कमजोर झालेले आहे इथं. मिक्स मसाला, डाळवं बिळवं सगळं, मीठ, कोथिंबीर पण सोबतच. कोथिंबीर काय माहिती धुले आहे का? हा धुतले. मग ह्याच्यातली आहे? कोथिंबीर आहे. मग हिवरनं फवारलेली राहते. तेल कमी पडले का भाऊजी? टाकू का? पाणी टाकत त्याच्यातलं, तेल नका टाकत बसू जास्त. आता करा डायरेक्ट मिक्स आणि पाणी वरनं घ्या. मिक्स करून पाणी, हे तेल नका घेत बसू आता. नाही तर डायरेक्ट तेच टाक. कारण त्याच्यात पाणी नव्हतंच. करपलते त्या दिवशी, करपलते म्हणाला ना. करपलते इकडनं सगळे. तेच म्हणलं तेल तरी टाकू का मग? डाळव्याचं कूट संगच पडलं ना, त्याच्यामुळे हे झालं. थोडस टाकायचं. थोडसच आहे त्याच्यात, संपलं. हा, ते डाळव्याचं कूट सोबत पडलं ना. इकडे तुमच्या साईडला चिटकून राहिले पॅकलस. तुम्हाला येळ धार नाही, पकडील पाहिजे. तुम्हाला काय काय पाहिजे? काय तुम्ही घरातली भाजी बनवला काय? जेवढं भेटेल तेवढं ऍडजस्ट करून बनवायची राहते भाजी. करपल भाजी, मसाले करपते, जाळ जास्त. ते साडू बघून गेलं. आपल्याला काय करायचंय? कारण गॅसवरचं जाळ कमी असतं. पाणीच नाही त्यामध्ये. मिक्स करून पाणी ठेवायला का ना? पाणीच नाही मग टाकायचं. आता टाकू तरी द्या ना. इकडे बघ एवढं बघ. बकळा भाजी खा खा. अहो जास्त आहे इकडं, खावा. आता उकड खाईल कोण जेवतं, राहू द्या. बघ साडू बिडू काय दिसणार झालाय. बाळकू खाऊन पटकन मोठे होतील, मग मोठू म्हणता येईल. आता शोरीलाच म्हणायचं मोठं. हे का पाणी टाका ना. पाणी किती प्रमाणात घ्यायचे हे बघा, कारण की निवांत करा. आम्हाला काही घाई गडबड नाही. घटवाली बनवायचे त्याच्याप्रमाणे. लागत नाही. एक 4 जणांची भाजी. 2 सगळ्यांना एक एक का? कारण की नाही ते हे बी होईल ना थोडस. बनवा तुम्हाला कशी बनवायची तशी. बनली नाही ठेवा झाकून.